काँग्रेस पक्ष आयोजित आभार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, विविध संस्थातील पदाधिकारी, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, आज आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत आभार मेळाव्याचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. खरं सांगायचं ठरलं तर यावेळेसची निवडणूक ही थोडी आगळी वेगळी होती. प्रत्येक कार्यकर्त्याला याचा अनुभव आला असेल, कारण वातावरण अगदी विचित्र आणि वेगळं होतं. त्याचं कारण म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर आदरणीय अजितदादांचं अपघात झाला आणि त्यामुळे त्यांचं अचानक जाणं झालं. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते अतिशय भावूक झाले होते आणि त्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवस गेले आणि त्यानंतर पुन्हा आपण निवडणुकीची तयारी करत होतो. खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवताना हे जर भाऊक हे कारण होतंच आणि त्यात आदरणीय साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करत होते, पण साहेब इथे नव्हते. त्यामुळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते होते, पक्षाची अनुभवी लोक होती, त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली आणि चांगला असा मोठा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला. जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो, काही लोक अनुभवी होती तर काही नवीन होती. आताच माझ्या अगोदर ज्या 2 नवीन भगिनी इथं त्यांनी विचार व्यक्त केले, खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की 50% आरक्षणाचा आपण खरंच म्हणजे त्याचा एक मान राखतोय. कारण नुसतंच पद अनुभवता आपण त्या गोष्टीचाही विचार करतोय. असो, आदरणीय दादा आणि साहेब यांचे इथं आगमन झालेले आहे आणि सर्वच विजेत्या उमेदवारांचे आणि सर्व निवडणूक लढवणाऱ्या